मागील महिन्याभरापासून आषाढी एकादशीचा ओघ महाराष्ट्रभर सुरू आहे। महाराष्ट्रातील वारकरी विठुरायांच्या चरणी आपले साकडे घालतात आणि आषाढीला अवघे पंढरपूर गजबजून निघते। या आषाढीचे अनन्यसाधारण महत्त्व संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतासह जगभरात उत्सवात साजरी केली जाते। विठुरायांकडे प्रत्येक भक्त पंढरीला येतो, परंतु या भक्तांच्या सुविधेकरिता योग्य सोयीसुविधा स्थानिक प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत आहे। वारकऱ्यांना दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागते। 20 ते 30 तास दर्शनाकरिता उभे राहावे लागते। दरम्यान रस्ता व्यवस्थित नसतो, रस्त्यात गिट्टी असते तर कुठे खड्डेच खड्डे आहेत। शिवाय व्यवस्थेअभावी कधी चेंगराचेंगरीत भाविकांचा जीव जातो। या सर्व बाबींवर पर्याय निघावा यासाठी अमरावतीमधील श्री क्षेत्र सावनेर येथील संत बालवामन महाराज यांनी आंदोलन केले आणि जसे कुंभमेळाव्याकरिता जसे सरकार निधी उपलब्ध करून देतात तसे 1000 कोटी रुपये निधी मंजूर करावा, तसेच नदीच्या दोन्ही काठी घाट बांधण्यात यावे, नदीत दूषित पाणी सोडू नये अशा प्रमुख मागण्यासह बालवामन महाराज यांच्या मार्गदर्शनात शेकडो वारकऱ्यांनी धरणे दिले। वारीमध्ये जे काही लागतं लोक त्यांना त्याच्या कष्टाचे जे दर्शन आहे मधातली दुष्करी न होता ते सगळ्याला समान करायचं, सगळ्याला हक्क भेटला आणि कोणी अन्याय न होता आणि जेव्हा आपण वारीमध्ये लागतो ते गलिच्छपणा माणूस असताना माणसाची आता व्यवहार होतो। पशुवाच्या कुंभमेळ्यासाठी कोटी रुपये शासन आपला खर्च करतो, इथं संस्कार करतो, माणूस करतो, विचार देतो। अशा विचाराला गव्हर्नमेंट शासनाला पंढरपूर स्वच्छ अभियान असं अनेक शासन गव्हर्नमेंटने करत आहे। पंढरपूर अशा वास्तव्यामध्ये सगळे सामान्यपणे भक्त येतो आणि एक संस्कार विचार माणूस घडतो। अशा ठिकाणी हे विचार सगळ्या जिथं घडतो आहे ते तसा परिपूर्ण शासनाचं लक्ष पाहिजे। चंद्रभागा हे अतिउत्तम, त्याला विशेष दर्जा म्हणजे काशीला जसं परिपूर्ण सुधारीकरणपणा केला, स्वच्छीकरण केलं आणि तिथले जे वास्तव्य जे मंदिर आहे तिथलं पूर्ण मोकळं केलं, तसं पंढरपुरामध्ये सुद्धा असं पांडुरंगाचं जे योगाने काळांकाळपासून आपण वास्तव्याला आहे। यावेळी दुर्गेश सोलंके, हरीश गोशीकर, स्वामी वैद्य, बालासाहेब वैद्य, अमित मेहत्रे, नारायण ठाकरे, डॉक्टर गायधर, भानुदास गावंडे इत्यादी महिला व पुरुष उपस्थित होते। VC न्यूज करता सावनेर येथून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा वृत्तांत।